गाईज, तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीमधील टॉप 50 प्रश्न. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. आता आपला दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आपला तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. आपला चौथा प्रश्न, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 19 पोलीस आयुक्तालय आहेत. आपला सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे DGP म्हणजे पोलीस संचालक महासंचालक हे आहे. पोलीस महासंचालक म्हणजे DGP हे आहे. आता आपला सातवा प्रश्न आहे, सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणती यंत्रणा कार्यरत आहे? तर सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्रात, इथं मी पर्याय वाचते, पहिला आहे महा-IT, दुसरा आहे महासायबर, तिसरा आहे CDAC आणि चौथा आहे क्राईम ब्रँच. तर याच्यामधला हा महासायबर हा आहे जे आपलं काय करतं, सायबर क्राईम हे रोखण्यासाठी पूर्ण मदत करतं. त्याच्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणजेच DGP कोण आहे? तर रश्मी शुक्ला ही आहे आपली महाराष्ट्रातील पहिली पोलीस महासंचालक. त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे, गुप्तवार्ता प्रबोधिनी स्टेट इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रात कोठे आहे? तर ती आहे आपल्या पुणे येथे. प्रश्न आहे 10वा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजे MPA कोठे आहे? तर आता आपल्याला सगळ्याला माहितीच असेल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी MPA ही कुठे आहे? MPA तर हे नाशिकला आहे. 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही काय आहे? नागपूर आहे. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कोणते आहे? तर कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. 13वा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 15वा प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कधी धावली? तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 1853 मध्ये धावली. 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हा प्रश्न गाईज खूप वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे, तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखलं जातं. 17वा प्रश्न आहे, इथं काहीच थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. तर 17वा प्रश्न आहे, ज्योतिराव फुले केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. प्रश्न 18वा आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की कोणी केली होती? तर सुभाषचंद्र बोस पण इथे आहे आणि इथं रासबिहारी बोस पण आहे. तर याच्यापैकी आपल्याला कोणता पर्याय निवडायचा आहे? तर याच्यापैकी आपल्याला रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती आणि सुभाषचंद्र बोस यांनी या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हाती घेतले होते. त्याच्यामुळे तुमचा जो बरोबर पर्याय असणार आहे तो ब म्हणजेच रासबिहारी बोस हे असणार आहे. आता 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याला आपण तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतो. 20वा प्रश्न आहे, अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा व वेरूळच्या लेण्या ह्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. 21वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? आता आपल्या सगळ्याला हा प्रश्न माहितीच आहे आणि याचं उत्तरसुद्धा माहितीच आहे. तर बरोबर आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते.
आता 22वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात. 23वा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती हेच असतात. जो कोणी उपराष्ट्रपती असेल त्यालाच ते पद दिलं जातं. 24वा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI भारतात कधी लागू झाला? तर 2005 साली माहितीचा अधिकार भारतात लागू झाला. 25वा प्रश्न आहे, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? तर इथं आहे 61वी घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. 26वा प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण किती मुख्य स्वर आहेत? आता पहिलं 12 स्वर होते, पण आता ॲ आणि अ त्याच्यामध्ये ॲड झाल्यामुळे आता सध्या तरी मराठी भाषेमध्ये एकूण 14 हे मुख्य स्वर आहेत. 27वा प्रश्न आहे, नवल या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? नवल या शब्दाचे भाववाचक नाम नवलाई हे होईल. 28वा प्रश्न आहे, मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मुलांनी पालकाला मान द्यावा या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग. प्रश्न आहे 29वा, डोळे पाणवावे पाणावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर डोळे पाणावणे म्हणजे याचा योग्य अर्थ आहे रडू येणे किंवा भाविक होणे. त्याच्यानंतर 30वा आपला प्रश्न आहे, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पियुष. पियुष म्हणजेच अमृत. तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पियुष हा समानार्थी शब्द आहे. 31वा आहे, उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उधळ्या म्हणजे काय? तर जो जास्त पैसे खर्च करतो तर त्याला काय म्हणतात? उधळ्या. तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? कंजूस. कंजूस हा काय आहे? त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. 32व, जो, जी, जे, जा ही कोणती सर्वनामे आहेत? तर इथं आहे दर्शक सर्वनामे, संबंधी सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे, आत्मवाचक सर्वनामे. तर हे आहेत संबंधी सर्वनामे. आपण ज्याच्याविषयी बोलतो, जो, जी, जा, तर ते काय आहेत? संबंधी सर्वनामे. आता 33वा प्रश्न आहे, मराठी भाषेची लिपी कोणती आहेत? आपल्या सर्वांना माहिती असायलाच पाहिजे, कारण आपण सर्वजण महाराष्ट्रात राहतो. तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी. त्याच्यानंतर 34वा प्रश्न आहे, झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? झाडे. 35 संधी सोडवा. महोत्सव याची संधी कशी लिहिता येईल? तर महोत्सव याची संधी कशी लिहिता येईल? महा अधिक उत्सव म्हणजे पर्याय ब. याचा पर्याय ब हा काय आहे? बरोबर आहे. महा अधिक उत्सव बरोबर काय होतं? महोत्सव. तर 36वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. 37वा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे काय आहे? H2O हे पाण्याचे काय आहे? रासायनिक सूत्र आहे. आता 38वा प्रश्न आहे, रक्ताचा कर्करोग होणे म्हणजेच काय? तर रक्ताचा कर्करोग होणे म्हणजेच काय आहे? तर लुकेमिया म्हणजेच काय असतो? रक्ताचा कर्करोग असतो. 39वा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. 40वा प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक शरीराच्या कोणत्या अवयवातून स्त्रवते? तर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज याच्यामधून हे काय होत असतं? उत्तर बी. तर इन्सुलिन हे संप्रेरक शरीराच्या स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज ह्या शरीरातून काय असते? अवयवातून स्त्रवते. 41वा प्रश्न आहे, आता इथून पुढे आपल्याला थोडीशी गणिताची प्रश्न आहेत, तर लक्ष देऊन पहा. 41वा प्रश्न आहे, एका रांगेत राहुलचा नंबर पुढून 10वा आणि मागून 15वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? आता इथं तुम्हाला काय करायचं आहे? पुढून 10वा म्हणजे इथं लिहायचं आहे तुम्हाला 10 प्लस आणि मागून कितवा आहे? 15वा आणि वजा आपल्याला काय करायचं आहे? 1 करायचं आहे. म्हणजे किती उत्तर येणार आहे? 15 आणि 10 किती होतं? 25 वजा 1 किती आलं? आपलं उत्तर किती आलं? 24. म्हणजेच याचं उत्तर किती आहे? 24. आता पुढचा प्रश्न आहे 42वा. त्याच्यामध्ये आहे 2, 5, 10, 17 आणि 26 आणि पुढे आहे प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे त्याच्या पुढची आपल्याला 26च्या पुढची संख्या शोधायची आहे. तर इथं आपल्याला बघायचं आहे की क्रम कसा आहे.
तर तुम्ही क्रम बघितला तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल 2, त्याच्यानंतर आहे 5. म्हणजे इथं काय केलेलं आहे, प्रत्येक जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग आणि त्याच्यामध्ये 1 मिक्स केलेला आहे. म्हणजे बघा 1चा वर्ग काय होतो 1, प्लस काय त्याच्यामध्ये 1 मिक्स केले की काय होतं 2. तसंच काय आहे 2, 2चा वर्ग काय होतो 4, 4 प्लस 1 काय मिसळलं की काय होतं 5. तशाच पद्धतीनं 3चा वर्ग 9, 9 प्लस 1 10, 4चा वर्ग 16 प्लस 1 17 आणि 5चा वर्ग 25 प्लस 1 26. तर आता त्याच्यापुढं 6चा वर्ग किती असणार आहे, 6चा वर्ग असणार आहे 36 आणि 36 प्लस 1 किती असणार आहे 37. तर इथं आपलं उत्तर किती असणार आहे बी 37. आता आहे प्रश्न 43वा. प्रश्न 43वा काय म्हणतोय की एका घड्याळात 3 वाजले आहेत तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो जे आपल्या घड्याळामध्ये किती नंबर असतात 12 आणि प्रत्येक जो नंबर आहे त्याच्यामध्ये 5 मिनिटाचं अंतर आहे. तर ते 5 मिनिटाचं अंतर म्हणजे तिथे किती अंशाचा कोन बनतो 1 ते 2 मध्ये साधारणतः 30 अंशाचा कोन बनतो. तर आता घड्याळात 3 वाजले आहे तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. तर हे बघा हे घड्याळ आहे समजा आणि इथं आहेत 3 आणि इथं वाजलेत 12. तर 12 आणि 3 म्हणजे काय झाला हा 1 आणि 2. तर इथे 30 30 आणि 30. तर इथे किती अंशाचा कोन बनणार आहे 90 अंशाचा कोन बनणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 44. तर जर CAT बरोबर 24 असेल तर DOG बरोबर किती असेल. तर तुम्हाला सांगायचं आहे CAT बरोबर किती आहे, C बरोबर किती आहे 3. C म्हणजे आपल्याला ABCD नुसार त्यांचे क्रमांक द्यायचा आहे. C किती आहे 3 आहे बरोबर 3 प्लस Aचा नंबर कितवा आहे पहिला आणि Tचा नंबर कितवा आहे 20वा. त्या सगळ्यांची बेरीज किती होते 24. तर आपल्याला अशाच पद्धतीनं डॉगची पण आपल्याला काढायची आहे. तर आपण बघूया इथं किती येते डॉगचा नंबर, डीचा नंबर किती येणार आहे 4 प्लस ओचा नंबर कितवा असणार आहे 15वा आणि जीचा नंबर कितवा असणार आहे 7वा. तर याचं सगळ्याचं उत्तर किती येणार आहे 15 आणि 7 22, 22 आणि 4 26. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 26. तर पर्याय बी 26 हे आपलं काय आहे उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर 45वा प्रश्न आहे सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर कोणता आहे. तर आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे की सर्वात लहान मूळ संख्या आणि समसंख्या जी एकच मूळ संख्या ती जी समही आहे आणि मूळही आहे तर ती संख्या आहे 2 म्हणजे क्रमांक पर्याय क्रमांक क. तर 2 ही काय आहे मूळ संख्या सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर 46वा प्रश्न आहे कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधील कोणत्या शहरातून झाली होती. तर पर्याय क्रमांक क वुहान या शहरातून कोरोना व्हायरसची सुरुवात झालेली होती. 47वा प्रश्न आहे ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी चालवले होते. तर हैदराबाद हे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे ऑपरेशन वापरले गेले होते. प्रश्न आहे 48 नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA महाराष्ट्रात कुठे आहे. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला म्हणजे पर्याय क्रमांक ब येथे आहे. लाफिंग गॅस हसवणारा वायूचे रासायनिक नाव काय आहे. तर हसवणारा वायू याचं रासायनिक नाव आहे नायट्रस ऑक्साईड म्हणजे पर्याय क्रमांक अ. 50वा आणि म्हणजे आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे. तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश हा पर्याय क्रमांक क म्हणजे भारत हा आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.